नमस्कार, जय शिवराय, जय भीम. आज आपण या ठिकाणी हॉटेल मेघदूतमध्ये आलेलो आहे. आपण पाहिलं की मेघदूत हॉटेलबद्दल जे जे किचन आहे त्या किचनच्या चमच्याबद्दल बातम्या आलेल्या आहे आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी आलेलो आहे की जेणेकरून आपण या ठिकाणी नेमकं काय घडलेलं आहे हे आपण बघायला या ठिकाणी आलेलो आहे, चेक करायला आलेलो आहे. हे मेघदूत हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलचं ही पार्किंग आहे, आपण बघू शकता. आणि हॉटेल या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवरच आहे. व्हेज रेस्टॉरंट आहे, पूर्ण व्हेज रेस्टॉरंट आहे. परंतु आपण बघू शकता की हॉटेल जरी छोटं असलं तरी स्वतःचं जनरेटर आहे. म्हणजे गिरायकांची सोय होऊ नये, लाईट जरी गेली तरी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी जनरेटरसुद्धा वापरतात. आपण बघितलं की या ठिकाणी पाण्याच्या 2 टाक्या आहे, म्हणजे पाणी मुबलक प्रमाणात या ठिकाणी वापरलं जातं. आपण बघू शकता की या ठिकाणी तुम्ही बघाल, जरा जवळ या, तुम्ही पण या इकडं. तर हे दाखवा तुम्ही, हे जे किचनचं जे काउंटर आहे ना, या काउंटरला तुम्ही बघताय की हा भला मोठा हार घातलेला आहे. हा हार नेहमी असतो इथं? हो, नेहमी असतो. दर गुरुवारी आम्ही हार आणला जातो. दर गुरुवारी हार हा घातला जातोय. या किचनला घातला जातो? हो, या किचनला दर गुरुवारी. किती वर्ष? 20 वर्ष झालं. साईबाबाच्या मंदिरामधून हार आणला जातोय. तर आपण बघू शकता की हा हार गेले 20 वर्ष या ठिकाणी किचनसाठी घातला जातो. म्हणजे यांचा किचनबद्दल किती आदर आहे. किचनला हे देवासारखं या ठिकाणी समजतात. देव जसं आपण देवाची पूजा करतो तसं या ठिकाणी किचनची पूजा होते. नक्की गेले 20 वर्ष होते का? कधी पण आज आम्ही इथं आलोय म्हणून दिसतोय? नाही सर, कधी पण या तुम्ही, हर गुरुवारी तुम्हाला नवीनच हार दिसला जाईल. तर म्हणजे आपण बघू शकता की किचनची सुद्धा या ठिकाणी पूजा केली जाते. अशा प्रकारचं हे हॉटेल आहे. हॅलो, तर या जरा दाखवा किचन. या ठिकाणचे हे जे सगळे जेवण बनवण्याचे हे जे सगळे काउंटर आहेत किंवा किचन आहे, आपण बघू शकता पूर्ण स्वच्छ आहे. दाखवा या ठिकाणचं. हे कांदा कापतो आपण, या ठिकाणी कापाकापीचे जे प्रकार होतात ते होतात. या ठिकाणचं हे काउंटर आहे, ते काउंटर आहे. प्लस या ठिकाणी हे पूर्ण काउंटर दाखवा. या ठिकाणी काय करता तुम्ही? हा, ज्यूस मिल्कशेक वगैरे बनवलं जातं. हे काय आहे? इडलीसाठी वापरलं जातं. आपण बघू शकता या ठिकाणी जी काही स्वच्छता आहे ही सगळी स्वच्छता बघू शकता. आणि जो प्रकार चमचेच्या गैरसमजूतून ही जाहिरात नाही आहे, जो प्रकार चमचेचा आपण पाहिला सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि चेक करत आहोत. प्लेट दाखवा. बघू शकता प्लेट अगदी नवीन असल्यासारखी चमकती आहे प्लेट, त्यामुळे प्लेट पण स्वच्छ आहे. ग्लास दाखवा. बघा, हे ग्लास सुद्धा स्वच्छता आहे. आता आपण खालच्या किचनकडे जाऊ आणि नंतर हॉटेलचा जो मेन इंटिरियर आहे त्या ठिकाणी जाऊया. तर आपण या ठिकाणी हॉटेल मेघदूतच्या किचनमध्ये आहोत. गेले 20 वर्षापेक्षा जास्त या हॉटेलला या झालेले आहेत. गेले अनेक वर्षाचा अनुभव आहे. या ठिकाणी आपण बघू शकता हे किचन आहे आणि या किचनमध्ये जे भाजीपाला वगैरे जे लागतं, टमाटे, कोथिंबीर, जे काय असेल ते बटाटे, कांदे, आपण बघू शकता हे या ठिकाणी स्टोअर केलेलं जातं. आपण बघू शकता या ठिकाणची स्वच्छता पण चांगली आहे. जे मंदिरासाठी वापरलं जातं, म्हणजे मंदिरासारखं या ठिकाणी या हॉटेलला ठेवलं जाते. ठिकाणची पण आपण स्वच्छता बघूया. या पुढे या ठिकाणी सुद्धा सगळं स्वच्छ आहे. आपण बघू शकता हे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नीटनेटक्या आहेत, स्वच्छ आहेत. आणि सगळा स्टाफ या ठिकाणी एकदम स्वच्छ आणि चांगल्या स्वच्छ कपड्यांमध्ये आहे. ॲप्रन घातलेलं आहे. त्यामुळे जी क्लिनिंगचं जे आपण बोललं जाते ते एवढ्या छोट्याशा चमच्यासाठी म्हणजे असं होऊ शकत नाही. म्हणजे इम्पॉसिबल वाटतं की चमचा किचनमध्ये वापरला जाऊ शकतो, कारण एवढं सगळं साहित्य आहे, एवढी सगळी लोक आहेत, त्यांचा कितीतरी पगार आहे आणि
हा सगळा जो काही खर्च आहे तो मेंटेन केला जातो. तर त्यामुळे वाटते का की चमचा या ठिकाणी वापरला जात असेल, वापरला जात नाही असं मला तरी वाटतं. आणि कशा प्रकारे स्वच्छता केली जाते, काय काय तुम्ही त्यासाठी करत असता? आम्ही जो चमचा आहे तो खराब चमचा आहे. आम्ही किचनमध्ये नवीनच चमचा यूज केले जाते. तुम्हाला पाहिजे असेल तर लाईव्ह मध्ये दाखवतो. आपला फोन दिखाव. हा जो चमचचा काल प्रकार झालेला तो वेल्डिंग वाला चमच होता. तुम्हाला बघायचं असलं तर लाईव्ह बघायचं असलं तर या, मी दाखवतो तुम्हाला. हा स्पून आहे, आपल्या किचनमध्ये यूज होत आहे आणि दिवसातून कमीत कमी 10 ते 15 वेळेस ह्याला वॉश केलं जातंय. तुम्हाला दुसरा चमच दाखवतो. हा पण स्पून व्यवस्थित आहे. थँक्यू. तर आता आपण बघितलं की जे चमचे वगैरे आहे सगळं जेवण बनवण्याचं साहित्य आहे हे सगळं अतिशय क्लीन आहे. आता हे सगळे किचनचे लाईव्ह काउंटर आपण बघत आहात. हे दाखव. आता आपण मेघदूत हॉटेलमध्ये आहोत आणि जे मेघदूत हॉटेलमध्ये जो प्रकार घडला होता तो प्रकार ज्या जागेवर घडलेला होता ती जागा आपण बघू शकता. हे जे मेघदूत हॉटेलची मागची बाजू आहे आणि हे सगळं बघू शकता या ठिकाणी सगळं वेस्ट ठेवलेलं आहे. हे सगळं किचनचं सामान, हे चेअर जे वापरले जात नाही ते ते सगळ्या वस्तू इथं ठेवलेलं आहे. बघा या ठिकाणी शिडी पण आहे आणि आपण बघू शकता इथं एक तो ज्या चमचेचा प्रकार घडलेला आहे, जो चमचा आपण चमच्याच्या बाबतीत जो गैरसमज झालेला आहे तो चमचा या ठिकाणी आहे. आपण बघू शकता हा चमचा या ठिकाणी ठेवलेला असतो. हा नेहमी ठेवलेला असतो आणि याचा वापरच होत नाही. तुम्ही याचा वापर करता का? नाही सर, याचा वापर आम्ही कधीच करत नाही. फक्त काही काम खराब झालं तर त्याच्यासाठी आम्ही याचा वापर करतो आणि तो कशासाठीच करत नाही आम्ही वापर. फक्त जे बोललं गेलेलं आहे की याचा वापर किचनमध्ये केला जातो ते खरं आहे का? नाही, याचा किचनमध्ये वापर केला जात नाही. तो आउटसाईडला आहे आणि एकदम खराब पद्धतीचा चमचा आहे तो आणि चारी साईडने वेल्डिंग केलेली आहे चमच तो. तर आपण बघू शकता, जरा चमचा दाखवतो या ठिकाणी ठेवलेला आहे. तो नेहमी जवळून दाखवा, तो चमचा जवळून दाखवा त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि हा जो चमचा आहे या चमच्यावरून पूर्ण गैरसमज झालेला आहे आणि हा इथेच असतो. खराब झालेला चमचा आहे तो. त्याला आपण बघू शकता की एकदम फेकून, फक्त त्यांनी काय केलंय की फेकून द्यायच्या ऐवजी तुम्ही त्याचा कचरा साफ करण्यासाठी वापर करताय. आम्ही जो चमचा जो फेकून द्यायचा आहे तो फक्त कचरा काढण्यासाठी यूज केला जातोय. बाकी तिथे आतमध्ये आपण आउटसाईडलाच ठेवलेला आहे चमच, आतमध्ये नाही घेत त्याला कधी. मेघदूत हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. का सर, काय नाव तुमचं आणि हे जे व्हिडिओ आम्ही बघितलेला आहे चमच्याबद्दल, तर तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? सर, माझं नाव मनीष हेगडे आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स अँड वेल विशर्स ऑफ मेघदूत. रिस्पेक्टेड तुकाराम मुंडे सर, IAS, Commissioner FDA, Maharashtra State. I would like to introduce myself. My name is Mr. Manish Hegde, owner of Hotel Meghdut Gangadham, a pure veg restaurant for the past 21 years. This is my third generation in the hospitality industry. We have come a long way from a humble beginning. Sir, I would like to bring to your notice that a video projecting Hotel Meghdut on a wrong note is being circulated on the social media and has really spoiled my and my hotel's reputation. The circulated video is insert. Please check and hear if possible. Sir, people are taking undue advantage of your name and good office for their vested interest. Sir, it is my personal request that if you could send your FDA team to Hotel Meghdut, Gagan Galaxy, Gangadham Chowk, and personally check the authenticity of the video and and the hygiene of the restaurant and the viability of the raw material used. So it will give a clear picture to everyone.
I would be really grateful for the same. Thank you. तर आपण बघू शकता या ठिकाणी हे हॉटेलचं काउंटर आहे. या काउंटरला अतिशय चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. वरती पूजास्थान आहे. हे पूजास्थान पण अतिशय सुंदर प्रकारे सजवलेलं आहे आणि हे जे डायनिंग हॉल आहे ते पण आपण बघू शकता. हे डायनिंग हॉल अतिशय क्लीन आणि स्वच्छ ठेवलेलं आहे. हॉटेलचे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर, नाव काय आपलं? सतीश दरेकर. किती वर्ष झाले या ठिकाणी येता आणि या ठिकाणचं तुम्हाला जेवण, स्वच्छता या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? नाही, एकदमच उत्तम आहे. फारच छान इथे. गेल्या 12 वर्षापासून इथे येतोय मी रेग्युलरली. मी, माझी फॅमिली आम्ही रेग्युलर इथे येतोय आणि बराच स्टाफ पण इथला कोऑपरेटिव्ह आणि इथला प्रसाद जे आहे म्हणजे स्पेशली रुमानी पापड फारच छान आहे आणि त्याच्यामध्ये कुठेच काय असं म्हणजे बाकीचं काय भेटत नाही. त्यामुळे इथं मी आणि माझी फॅमिली, तसं माझे नवीन मित्र आहे जॉईन झाले आज, ते पण आज इथं फर्स्ट टाइम आले आहेत. त्यांना पण मी इनिशिएट केलं की या तुम्ही पहा इथं कसं आहे. त्यांना पण फार आवडलेलं आहे. कसं वाटलं हे हॉटेल? हा सर, हा पापड खूप छान आहे आणि हॉटेल पण खूप छान आहे. स्वच्छता वगैरे सगळं बघितलं मी. खूप छान स्वच्छता हॉटेल. चांगली आहे. हो साईन. आणि स्टाफ वगैरे स्टाफ पण चांगला कोऑपरेटिव्ह. हो हो आणि व्यवस्थित तुमचे हो सगळं व्यवस्थित. हा कोऑपरेटिव्ह. तर आपण बघू शकता की हे जे ग्राहक आहेत त्यांच्या पण आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि आपण पूर्ण हॉटेल बघूया. आणि इथले जेवण, अन्न, पाणी अतिशय सुंदर. मी म्हणतो ना, मला बिस्लरी देखील या ठिकाणी घ्यावीशी वाटत नाही, कारण यांचं पाणी एवढं निर्मल स्वच्छ असतं. यांचं जेवणाचा स्वाद बघितला तर अतिशय सुंदर आहे ते. क्वालिटी क्वांटिटीमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर अतिशय सुंदर असं नियोजन या हॉटेलचं आहे. ग्राहकाला कुठलाही त्रास होत नाहीये आणि यांची सर्व्हिस देखील खूप सुंदर आहे. म्हणजे अतिशय रिस्पेक्टफुल यांचे जे कामगार आहेत किंवा या हॉटेलचे ओनर देखील असतील तर येणारा ग्राहक त्याला खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करतात आणि क्वालिटी क्वांटिटीमध्ये हॉटेलचं पुण्या शहरामध्ये फार कमी हॉटेल्स असेल बोटावर मोजण्या इतके, त्याच्यामध्येच मेघदूत हॉटेलचा देखील नंबर लागतो. मागील 12 वर्षापासून या हॉटेलला मी माझ्या पूर्ण फॅमिलीसहित या ठिकाणी येत असतो जेवण करायला. मी आता वाघोलीवरून आलेलो आहे आणि हॉटेलचं जेवण खूप चांगलं आहे आणि इथली सर्व्हिस सुद्धा खूप चांगली आहे. इथलं फूड जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही अशी मी ग्वाही देतो. तर अशा प्रकारे हे ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत. प्रकारे जे तुम्ही सोशल मीडियावर या हॉटेलबाबत जे काय पाहिलेलं आहे ते गैरसमज झालेला आहे आणि त्यातून हा प्रकार घडलेला आहे. हे तर 100% खरं आहे. कारण हे सगळ्या हॉटेलचं आपण पाहणी केली, किचनची पाहणी केली, बाहेरची पाहणी केली. बाहेर त्या ठिकाणी जे किचनला हार घातलेला आहे तो जवळपास 1000-2000 रुपयाचा हार आहे आणि तो दर गुरुवारी त्या किचनला घातला जातो. म्हणजे तुम्ही समजू शकता की या किचनला हे हॉटेल या किचनला ते देवासारखं जपतात. इतकं त्यांचं त्या किचनवरती श्रद्धा आहे आणि प्रेम आहे. त्यामुळे जो काही गैरसमज झालेला आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी ही बातमी आपण तयार करत आहोत. आपल्या काय प्रतिक्रिया आहे ते नक्की आपण कमेंटच्या माध्यमातून लिहू शकता. या ठिकाणी जय शिवराय, जय भीम.